मंडळी नमस्कार. मी डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे. मी अन्नमार्गाचा आणि पचन संस्थेचा सर्जन आहे आणि कोरपे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कोरपे डायग्नोस्टिक सेंटर अकोला महाराष्ट्र भारत येथे मी काम करतो. आज मी माझं परम सौभाग्य समजतो की तुमच्यासारख्या मंडळींसोबत मला पचन संस्थेतील आणि अन्नमार्गातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. आपण मला संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत अन्नमार्गातील एका महत्त्वाच्या आजाराबद्दल. त्या आजाराचं नाव आहे GERD. GERD म्हणजे काय तर गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज. म्हणजेच काय तर जठरातील आम्लयुक्त किंवा आम्लविरहित पदार्थ असामान्य रीतीने उलट्या दिशेने अन्ननलिकेमध्ये जर वाहत आले तर त्याला GERD असे म्हणतात, म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज. GERDमध्ये छातीत जळजळ, खाल्लेलं अन्न घशाशी येणे आणि छातीत वेदना अशी लक्षणे आढळतात. ॲसिड पेप्टिक रोग म्हणजे ॲसिड पेप्टिक डिझीज हा विकारांचा एक समूह आहे, ज्यामध्ये GERD आणि पेप्टिक अल्सर डिझीज सारख्या रोगांचा जठराच्या रोगांमध्ये समावेश होतो. भारतामध्ये जर आपण अभ्यास केला तर GERDचा प्रादुर्भाव हा साधारणपणे 5% ते 28% यांच्या दरम्यान आढळतो. तीव्र GERDमुळे एकूण जीवनमानावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ॲसिड पेप्टिक डिझीज आणि GERD असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आम्ही विविध प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स या प्रकारचे औषधांचा वेगवेगळ्या मात्रांमध्ये आम्ही प्रयोग करतो. ही औषधे या रुग्णांना लक्षणांपासून आराम तर मिळवूनच देतात. प्रोटॉन पंप इन्हिबिटर GERDवर उपचार करण्यात प्रोकायनेटिक्स आणि H2 ब्लॉकर्सपेक्षा जास्त सरस ठरतात. प्रोटॉन पंप इन्हिबिटर्समध्ये ओमेप्रेझॉल, लॅन्सोप्रेझॉल, पॅन्टोप्रेझॉल, इसओमेप्रेझॉल, राबेप्रेझॉल अशा औषधांचा समावेश होतो. 1972 मध्ये H2 रिसेप्टर अँटागोनिस्टचा शोध लागला. त्याच्यानंतर 1979 साली ओमेप्रेझॉलचा शोध लागला आणि त्यामुळे ॲसिड पेप्टिक डिझीजच्या व्यवस्थापनामध्ये आणि त्याच्या सक्षमतेमध्ये आमूलाग्र बदल घडून आला. ओमेप्रेझॉल कसे कार्य करते? ओमेप्रेझॉल पार्श्विक पेशींमध्ये असणाऱ्या हायड्रोजन आणि पोटॅशियम ATP पंपचे संदमन करते आणि जठराच्या श्लेमपटलातील आम्लस्त्राव कमी करते. खाल्ल्यानंतर 30 मिनिटांमध्ये कृती जलद गतीने सुरू होते आणि 2 तासात जास्तीत जास्त परिणाम दाखवून देते. याचा अवशोषण दर वेगवान आहे. हे 30 ते 40% म्हणजे 20 मिलीग्राम तोंडावाटे जर मात्रा घेतली की पूर्ण जैव उपलब्धता म्हणजे बायो अवेलेबिलिटी, जैव उपलब्धता म्हणजे काय, बायो अवेलेबिलिटी मिळवते आणि अर्धा ते 3.5 तासामध्ये सर्वोच्च प्लाझ्मा सहतन मिळवते. एंडोस्कोपिक पद्धतीने म्हणजे दुर्बिणीद्वारे पडताळून बरे होण्याच्या बाबतीत आणि लक्षणांपासून आराम मिळवून देण्यात ओमेप्रेझॉल हे लॅन्सोप्रेझॉलपेक्षा काही कमी दर्जाचे नाही. चिकित्सकीय दृष्ट्या ओमेप्रेझॉल लॅन्सोप्रेझॉल एवढेच प्रभावी असते, पण ओमेप्रेझॉल जठरातील आम्लता म्हणजेच ॲसिडिटी उत्कृष्टपणे कमी करून देते. आम्ल कमी करण्यामध्ये ओमेप्रेझॉल, लॅन्सोप्रेझॉल, रॅबेप्रेझॉल आणि पॅन्टोप्रेझॉल एवढेच परिणामकारक असते. ओमेप्रेझॉल पॅन्टोप्रेझॉलपेक्षा 4.5 पटीने जास्त शक्तिशाली असते आणि सरासरी 24 तासांच्या जठरामधील, ज्याला आपण pH म्हणतो किंवा शुद्ध मराठीत ज्याला आपण सामू म्हणतो, च्या आधारे याची तुलनात्मक शक्ती जास्त असते. 45च्या अभ्यासाच्या आधारे ओमेप्रेझॉलमुळे छातीतील जळजळ, अन्न घशाशी येणे आणि अधिजठरातील वेदना अशा लक्षणांपासून पूर्ण आराम मिळत असल्याचे शोधामध्ये आढळून आलेले आहे. पॅन्टोप्रेझॉलच्या तुलनेत याने इतर गंभीर विकार असणाऱ्या रुग्णांना घशाशी येणे, पोट फुगणे आणि एकूणच इतर लक्षणांपासून जास्त चांगला आराम मिळवून दिला जातो. ओमेप्रेझॉल हे अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये असणारे एकमेव प्रोटॉन पंप इन्हिबिटर आहे. ही ओमेप्रेझॉलसाठी अतिशय गौरवाची बाब आहे. ओमेप्रेझॉल हे अत्यावश्यक औषधांच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीमध्ये सुद्धा आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो,
यांनी दिलेल्या अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये आणि कोविड-19 निर्देशांमध्ये असणारे पहिले आणि एकमेव प्रोटॉन पंप इनिबिटर हे ओमेप्रेझॉल आहे. त्याचबरोबर वर्ल्ड गॅस्ट्रोएंट्रोलॉजी ऑर्गनायझेशनने GRDमधील छातीत जळजळ होणे, घशाशी येणे, अधिजठरातील वेदना आणि छातीतील वेदना अशा लक्षणांवर उपचार करण्यासाठी ओमेप्रेझॉल 20 मिलीग्राम प्रति दिवसची मात्रा घेण्याची शिफारस केलेली आहे. जापानीज सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीने सुद्धा पेप्टिक अल्सर डिझीजमधील पोटदुखी आणि इतर त्रास अशा लक्षणांवरील उपचाराकरिता ओमेप्रेझॉल 20 मिलीग्राम प्रति दिवस या मात्रेची शिफारस केलेली आहे. औषधांद्वारे उद्भवणाऱ्या ॲसिडिटीच्या प्रकरणांमध्ये स्पष्टपणे नोंदवलेल्या निर्देशांसह जास्त खर्चिक प्रोटॉन पंप इनिबिटर्सपेक्षा कमी खर्चिक प्रोटॉन पंप इनिबिटर्स लिहून द्यावेत असे सुद्धा सुचविलेले आहे. ओमेप्रेझॉल सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि तरीसुद्धा ते सर्वाधिक किफायतशीर आहे. ही ओमेप्रेझॉलसाठी अतिशय गौरवाची बाब आहे. रिफ्लक्स इसोफेजायटिसवरील नियंत्रणासाठी दीर्घकालीन ओमेप्रेझॉल थेरपी तब्बल 11 वर्षापर्यंत अतिशय प्रभावी आणि सुरक्षित असते. त्याचबरोबर ओमेप्रेझॉल वयोवृद्धांमध्ये, मुलांमध्ये आणि गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांमध्ये सुद्धा सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले आहे. गरोदरपणात घेतल्याने गर्भाला कोणताही गंभीर जोखीम उद्भवत नसल्याचे दिसून आलेले आहे. वृक्कीय अक्षमता म्हणजे किडनी फेल्युअर किंवा डायलिसिसवर असताना मात्रेमध्ये कोणताही बदल आवश्यक राहत नाही. अपवाद फक्त यकृत बिघडलेल्या प्रकरणांमध्ये असतो, ज्यामध्ये मात्रा